मागच्या भागात आपण पाहिले होते की 2 पगार असूनही धोका कसा आणि त्यावर सोल्युशन काय हे आपण या भागामध्ये सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. घरात 2 पगार असणे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकते. पण एक अट आहे, जर तुमचं संपूर्ण घर दोन्ही पगारावरच चालत असेल तर तुम्ही सुरक्षित नाही, उलट तुम्ही खूप मोठ्या धोक्यात आहात. त्यासाठी एक छोटं उदाहरण बघूया. समजा हेमंत आणि मिनल या दोघांना मिळून महिन्याला उत्पन्न आहे 2 लाख रुपये. दोघंही चांगल्या कंपनीत नोकरीला आहेत. घराचा EMI, कारचा EMI, मुलांच्या शाळेची फी, घर खर्च आणि महिन्याला शेवटी 2 लाख रुपये पूर्ण संपतात. आता विचार करा, उद्या अचानक हेमंतची नोकरी गेली किंवा मिनलने काही कारणासाठी नोकरी सोडली तर घराचा EMI थांबणार का? नाही. कारचाही EMI थांबणार नाही, शाळेची फी थांबणार नाही, वीज बिलही थांबणार नाही, घर खर्च, औषध खर्च त्यापैकी एकही गोष्ट थांबणार नाही. पण उत्पन्न निम्म होईल आणि तिथून सुरू होते तणाव, झोप उडणे, रोज पैशाचा विचार सुरू होतो. क्रेडिट कार्ड वापरायलाही सुरुवात होते. मग पर्सनल लोन घ्यावं लागतं आणि हळूहळू माणसाला कर्जाच्या चक्रात अडकावं लागतं. 2 पगार म्हणजे 2 पट खर्च करण्याची संधी नाही. 2 पगार म्हणजे 2 पट सुरक्षित भविष्य तयार करण्याची संधी आहे. ही संधी खूप लोक गमावतात कारण त्यांना वाटतं आज पैसा येतोय म्हणजे तो कायम येत राहील. पण आयुष्यात नोकरी कायम नसते, कंपनी ही कायमची नसते, आरोग्यही कायम चांगलं राहत नाही. वेळ कधीही बदलू शकते. म्हणून पैसा कमावण्यापेक्षा तो योग्य पद्धतीने सांभाळणे हे जास्त महत्त्वाचं आहे. जर आज तुमच्या घरात 2 पगार असतील तर स्वतः एक प्रश्न विचारा, उद्या यापैकी एक पगार बंद झाला तर आपण किती महिने निर्धास्त राहू शकू? जर उत्तर 1 महिना, 2 महिने किंवा जगू शकत नाही असं असेल तर समजा समस्या पगारात नाही, समस्या प्लॅनिंग मध्ये आहे. पण काळजी करू नका, यावर उपाय एकदम सोपा आहे, फक्त तो समजून घेणे महत्वाचा आहे. उपाय म्हणजे 1 सॅलरी रूल. तो उपाय म्हणजे 1 सॅलरी रूल. पुढच्या भागात तो रूल समजूनच घेणार आहे. आता आपण समजून घेणार आहे 1 सॅलरी रूल म्हणजे काय, आर्थिक स्वातंत्र्याचा सर्वात मोठा नियम. मित्रांनो, आपण समस्या समजून घेतली, पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, यावर उपाय काय? मी तुम्हाला एक अतिशय साधा नियम सांगणार आहे. हा नियम मी काही बनवला नाहीये, जगभरात अनेक अर्थतज्ञ आहेत याबद्दल बोलले आहेत आणि हा नियम ऐकायला जितका सोपा आहे तितकाच आयुष्य बदलणारा आहे. त्याचं नाव आहे 1 रूल सॅलरी. आता याचा अर्थ काय? जर तुमच्या घरात 2 पगार येत असतील तर शक्य असेल तर एका पगारात घर चालवा आणि दुसऱ्या पगाराला खर्च समजू नका. हो, तो पगार तुमच्यासाठी खर्च करण्यासाठी नाही, तो पगार तुमचं भविष्य घडवण्यासाठी आहे. समजा महिन्याला 2 लाख रुपये येतात. आता 1 लाख रुपये घर खर्चासाठी वापरा आणि दुसरा 1 लाख रुपये थेट बचत आणि गुंतवणूक करून टाका. 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड तयार ठेवा, कारण आयुष्यात अडचण सांगून येत नाही. त्यानंतर SIP सुरू करा. PPF असेल, NPS असेल किंवा उद्दिष्टानुसार योग्य गुंतवणूक निवडा. जर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये गुंतवले आणि हे काम 10-15 वर्ष प्रामाणिकपणे केले तर तुम्ही फक्त पैसे साठवत नाही, तुम्ही तुमचे आर्थिक स्वातंत्र्य तयार करता. मग एक दिवस असा येईल, नोकरी गेली तरी घाबरणार नाही, बॉसचा अन्याय सहन करावा लागणार नाही, मनाप्रमाणे करिअर बदलता येईल, कुटुंबासोबतही वेळ घालवता येईल, तुमच्याकडे पैशाचा आधार असेल. लक्षात ठेवा, दुसरा पगार तुमची श्रीमंती दाखवण्यासाठी नाही, तो तुमची आर्थिक सुरक्षा तयार करण्यासाठी आहे. आणि मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटं चॅलेंज देतोय. घरी गेल्यावर तुमच्या जोडीदारासोबत 10 मिनिटं बसा आणि एक वही घ्या आणि लिहा, जर उद्यापासून आपण फक्त एका पगारात जगायचं ठरवलं तर कोणते खर्च कमी करू शकतो. मी खात्रीने सांगतो, असे अनेक खर्च सापडतील जे तुमच्या आनंदासाठी बिलकुल नाही, तर ते फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी केले होते. ज्या दिवशी तुम्ही ते ओळखाल त्या दिवशी तुमचं आर्थिक आयुष्य बदलायला सुरुवात होणार आहे. तुमचं भविष्य हे फक्त तुमच्या हातात आहे. शेवटी मी तुम्हाला एक विचारू इच्छितो, आपण आयुष्यभर कष्ट करतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय, फक्त EMI भरण्यासाठी का, की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी? आमच्याकडे भारी गाड्या आहेत, ब्रँडेड कपडे आहेत, नाही ना. आपण कष्ट करतो आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी, आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर शांततेत झोप मिळवण्यासाठी. पण त्या पैशाचा दास न बनता मालक होणं हे खरी श्रीमंती आहे. विचार करा, आज जर तुम्ही एका पगारात जगायला शिकला तर येणारा काळ तुमच्या मुलांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी किती सुरक्षित असेल. तुम्हाला आयुष्यात कधीही कोणापुढे हात पसरावे लागणार नाही, कधीही पैशाअभावी स्वप्न अपुरे ठेवावे लागणार नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या अटीवर जगण्याचं स्वातंत्र्य. आणि ही सुरुवात आजपासून, आत्तापासून होऊ शकते. मग काय ठरलंय? आज रात्री तुमच्या जोडीदारासोबत बसून हा प्लॅन करा. कमेंट मध्ये मला आताच लिहा, मी तयार आहे. तुमची एक कमेंट मला समजवेल की तुम्ही आर्थिक स्वातंत्र्यासाठी पहिलं पाऊल टाकलं आहे. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येकासोबत शेअर करा ज्यांच्यासोबत तुमचा जीव आहे, ज्याचं भविष्य तुम्हाला सुरक्षित पाहायचं आहे. आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि जोडीदाराला नक्की पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच आयुष्य बदलणाऱ्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, समृद्ध व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.